सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्हा परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा 24,53,00,000 अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलाय। शासनाच्या नव्या PFMS थेट निधी वितरण प्रणालीमुळे झेडपीच्या खात्यावरील व्याजात मोठी घट निर्माण झाली असून परिणामी यंदाचे बजेट सुमारे 3 कोटींनी आकसले। असे असले तरी 14 लाखांची महसुली शिल्लक अपेक्षित असलेल्या या अर्थसंकल्पात ग्रामीण पायाभूत सुविधा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिले आहे। या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत पंचायत राज कार्यक्रमासाठी सर्वाधिक 5.87 कोटी तर ग्रामीण रस्ते देखभालीसाठी 14.32 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। महिला व बाल कल्याण विभागासाठी 2.58 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असून यात महिलांना स्वावलंबी करणारे टायपिंग प्रशिक्षण, मुलींसाठी स्वसंरक्षण धडे, अंगणवाड्यांचे डिजिटलायझेशन आणि विधवा पुनर्विवाहास आर्थिक सहाय्य अशा महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त शिक्षण विभागासाठी 2.28 कोटी, मालमत्ता परिरक्षण 2.4 कोटी, आरोग्य 1.70 कोटी, समाज कल्याण 1.36 कोटी आणि कृषी कार्यक्रमासाठी 1.17 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले। मागील शिल्लक आणि अपेक्षित उत्पन्न मिळून एकूण 24.67 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून त्यातून समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या या 24.53 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली। सर्वसाधारण जी सभा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचं बजेट आपण सादर करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली आणि त्यामध्ये सन 2025-26 सुधारित अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त सन 26-27चं जे मूळ अर्थसंकल्प आहे त्यासाठी आपण ही सभा आयोजित केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी जे आहे आपलं जे उत्पन्न होतं जिल्हा परिषदेचं ते जितकं होतं त्यापेक्षा या वर्षीचं उत्पन्न कमी झालेलं आहे। कारण ज्या शासनाच्या ज्या काही योजना असतात त्यामधील जो निधी प्राप्त होतो तो प्रत्यक्षात आपल्या अकाउंट्सला येत नसल्यामुळं आणि तो शासनाकडे राहत असल्यामुळं आणि VPDA ही जी सिस्टम लागू करण्यात आलेली आहे त्यामुळं जे व्याजाचं प्रमाण होतं ते कमी झालेलं आहे। त्यामुळे साधारणतः 3 कोटीनं या वर्षीचं आपलं बजेट कमी झालेलं आहे आणि साधारणतः 24.53 कोटीचं या ठिकाणी आपण स्टेटमेंट आज जाहीर केलेलं आहे, बजेट स्टेटमेंट। त्यामध्ये आपण सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण, त्यानंतर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता, ठेव संलग्न विमा योजना, सामाजिक सुरक्षा व कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी कार्यक्रम, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पंचायत राज कार्यक्रम, लहान पाटबंधारे, नंतर ग्रामीण रस्ता देखभाल दुरुस्ती, वनीकरण असे जे विविध जे हेड आहेत त्यासाठी आपण तरतूद ठेवलेली आहे आणि ही एकत्रित साधारणतः 24.53 इतकी कोटीचं आपण तरतूद जाहीर केलेली आहे। हा जो निधी आहे तो आपला स्वतःचा निधी आहे, सेस आपण ज्याला म्हणतो, तर हा स्वनिधी आहे आणि याचं जे स्वनिधीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यासाठी काही मॅन्डेटरी फंड्स असतात की जे आपल्याला करणं गरजेचंच आहे। त्यामध्ये आपण 20% समाज कल्याणसाठी ठेवणं गरजेचं आहे, 10% रक्कम ही महिला व बाल कल्याणासाठी ठेवणं गरजेचं आहे, 5% रक्कम दिव्यांग कल्याणासाठी ठेवणं गरजेचं आहे, 5% ही शिक्षण विभागासाठी ठेवणं गरजेचं आहे आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्तीसाठी 20% ठेवणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी 10% पर्यंत तरतूद ठेवावी अशी जी सूचना आहे त्या अनुषंगाने आपण सर्व हेडसाठी तरतूद ठेवलेली आहे, किंबहुना त्या सर्व हेडमध्ये आपण जास्तच रक्कम ठेवलेली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।